हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 78 भाग 2. संजय सांगतो की आपल्याकडे योगेश्वर श्रीकृष्ण आणि अर्जुन असायला पाहिजे. येथे जीवनाचा समग्र दृष्टिकोन समजून घ्यायचा आहे. योगेश्वर श्रीकृष्ण नारायण आहे आणि अर्जुन नर आहे. मनुष्य दोन गोष्टींच्या मध्ये आहे. जीवन म्हणजे प म प अशी ही 3 अक्षरांची गुंफण आहे. प म प म्हणजे पक्षी पशु, मनुष्य, परमेश्वर, परमात्मा. पशु पक्षी, मनुष्य, परमेश्वर, परमात्मा. आपण पशु पक्षी पशु अशी उत्क्रांती होत होत मनुष्य योनीत आलो आहोत. आपण पक्षी पशु अशी उत्क्रांती होत होत मनुष्य योनीत आलेलो आहोत. आपला जसजसा उद्धार होत गेला, आपण जसजसे शुद्ध होत गेलो, आपण जसजसे पवित्र होत गेलो, तसतसे आपण उच्च योनीत उत्क्रांत होत गेलो. पक्षी पशूंच्या योनीतून आपण मनुष्य योनीत, नर योनीत आलो. येथे आपल्याला अनन्यसाधारण बुद्धी प्रदान केली गेली. पक्षी पशु योनीतून मनुष्य योनीत येईपर्यंत आत्तापर्यंत हे विश्व म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, हे येथे काय चाललेले आहे, ही सृष्टीलीला म्हणजे काय, याचे आकलन होत नव्हते. आपण त्या योनीत जगत होतो, कारण विश्वाची माहिती करून घेण्याची बौद्धिक कुवत नव्हती. परंतु मनुष्य योनीत आपल्याला अनन्यसाधारण बुद्धी दिली गेली आहे. आपल्याला महाप्रगल्भ बुद्धी आहे. आपण विश्वाशी नाते जुळवून विश्वाची या आत्मब्रह्माची माहिती करून आत्मब्रह्मज्ञानी होऊ शकतो. आत्मब्रह्मज्ञान करून घेऊन आपण आपली आणखी प्रगती करून घेऊ शकतो. पक्षी पशु योनीतून उद्धार आपोआप झालेला आहे. त्यासाठी आपण विशेष असे काही केलेले नाही. त्या योनीत या सृष्टीची लीला अनुभवली आणि जन्मोजन्मी प्रवास करत करत या नरदेही येऊन पोचलो आहोत. परंतु नरदेही त्या अतिप्रगल्भ बुद्धीमुळे भोगमायेची जाण आली. वस्तू जगताच्या उपभोगांची चव खुमासदारी समजली आणि आपण त्यातच अडकून राहिलो. त्यामुळे आपली नरदेही प्रगती खुंटलेली आहे. सृष्टीतील भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत गुंतून गेल्यामुळे नराचा नारायण होण्याचे आपण विसरून गेलेलो आहोत. संजय भगवंत श्रींच्या मुखकमलातून गीता ऐकून आपल्याला नेमकी याचीच जाणीव करून देत आहे. संपूर्ण गीता वाचून ऐकून आपल्याला यातून काय शिकायचे आहे ते संजय या शेवटच्या श्लोकात सांगत आहे. पक्षी पशु या योनीतून आपण मनुष्य योनीत पोचलेलो आहोत. हा अर्धाच प्रवास झाला आहे. आता आपल्याला पक्षी पशु या योनीतून मनुष्य योनी प्राप्त झाली आहे. पुढील प्रवासाचे आकलन व्हावे तेथे अनन्यसाधारण बुद्धीचे वरदान लाभलेले आहे. पुढील प्रवासाचे आकलन व्हावे तेथे जायचे आहे हे उमजावे, ते कसे जायचे हे समजावे म्हणून आपल्याला अनन्यसाधारण बुद्धीचे वरदान लाभले आहे. या बुद्धीचा दुरुपयोग करून येथेच भोग निर्माण करून ते उपभोगत थांबायचे नाही. मनुष्य योनीतील उपभोग हे या प्रवासातील विरंगुळा म्हणून मिळालेला प्रसाद आहे. त्या प्रसादात रममाण न होता तो प्रसाद देणारा मिळवायचा आहे. शेवटी त्याच्याकडे जायचे आहे. आपल्याला मिळालेल्या बुद्धीचा सदुपयोग करून आपल्याला मनुष्य योनीतून प्रगती करून परमेश्वर परमात्मा प्राप्त करायचा आहे.
प म प याचा अर्थ समजून घेऊन आत्मप्राप्ती साध्य करायची आहे. यास्तव संजय येथे योगेश्वर, श्रीकृष्ण आणि अर्जुन असा तिहेरी उल्लेख करून हे त्रिकूट आपल्याकडे पाहिजेत असे सांगत आहे. याचा अर्थ संजय परमेश्वर परमात्मा आणि मनुष्य मानव म्हणजे नारायण आणि नर यांचा उल्लेख करत आहे. त्यासाठी संजय योग साधना करायला सुचवत आहे. गीतेने अनेक योग सांगितलेले आहेत. ते समजून घेऊन ते आत्मसात करून त्यांचे जीवनात प्रत्यक्ष आचरण करून आपण नरातून नारायण अशी प्रगती साध्य करायची आहे. संजयाने येथे नीच योनींचा, नरकाचा, दानवांचा, राक्षसांचा उल्लेख केलेला नाही. त्याने केवळ नरनारायणाचा उल्लेख केला आहे. यास्तव दुर्बुद्धीने भोगमायात अडकून आपण आपली अधोगती करून पतन करून घ्यायचे नाही. ज्या योनींमधून आपण उद्धरित झालो आहोत तिकडे परत उलटा प्रवास करायचा नाहीये, तर सुबुद्धीने योगसाधना आचरणात आणून पवित्र होऊन परमात्मा प्राप्त करायचा आहे. यासाठीच या मनुष्य योनीत आपल्याला अतिप्रगल्भ बुद्धी दिलेली आहे. त्याचा उपयोग केवळ नवनवीन भोग्य वस्तूंचा शोध घेऊन त्या उपभोगात त्यातच प्रगत होत थांबायचे नाही, तर या भोग्य वस्तू त्या ज्यामधून मिळतात त्या परम आत्मतत्वाचा शोध घेऊन मुक्ती प्राप्त करायची आहे. मुक्ती याचा अर्थ देह ठेवून येथून कायम करता निघून जायचे असा चुकीचा अर्थ घेऊ नये. मुक्ती म्हणजे सायुज्य मुक्ती. ही सर्वात श्रेष्ठ मुक्ती आहे. ती आपल्याला योगसाधनेने आत्मसात करायची आहे. याचा अर्थ येथेच पुन्हा पुन्हा यायचे आहे, परंतु ते भोगमायात अडकून राहण्यासाठी नाही, तर केवळ आनंदाने या सृष्टीचा आस्वाद घेत आणि इतरांनाही तसाच आस्वाद देत केवळ आनंद देत जीवन जगायचे आहे. यासाठी आपण भोगमुक्त झाले पाहिजे. मुक्ती ही भोगमुक्ती असते. अशा मुक्त अवस्थेत आपण जेव्हा येथे येतो तेव्हा आपण या स्वनिर्मित सृष्टीचा केवळ आनंद घेतो. ही सृष्टी आपल्या उपभोगासाठीच आहे, परंतु आपल्या याचा अर्थ आपल्यासह सर्वजण असा आहे. तेच आपल्याला योगसाधनेने साध्य करायचे आहे. यासाठीच आपण आत्मस्वरूप झाले पाहिजे. त्या योगे आपल्यात सर्वात्मका सर्वेश्वर ही दृष्टी येते. आपण सायुज्यमुक्त म्हणून येथे येतो आणि कैवल्यानंदात जीवन व्यतीत करतो. हरिओम ओम तत्सत्वमसी. संजय सांगतो आहे की जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आहे, जेथे धनुर्धर पार्थ आहे, तेथे श्री, जय, विभूती, अचल नीती आहे असा माझा अभिप्राय आहे. येथेही दुहेरी अर्थ आहे, भौतिक आणि आध्यात्मिक. आपण ते दोन्हीही अर्थ समजून घ्यायचे आहेत. संजय यामधून जसे गीतेचे सारतत्व सांगत आहे तसेच तो या युद्धाचा शेवट काय होणार आहे तेही धृतराष्ट्राला सांगत आहे. हा येथे भौतिक अर्थ आहे. तसेच तो आपल्याला आपल्या जीवनासाठी आध्यात्मिक संदेशही देत आहे. यासाठी आपण प्रथम श्री, जय, विभूती, अचल नीती यांचे अर्थ अगदी थोडक्यात समजून घेऊया. श्री म्हणजे परिपूर्ण पावित्र्य, परिपूर्ण शुद्धी, परिपूर्ण शुभम, परिपूर्ण सुचिरभूतता, परिपूर्ण माधुर्य, परिपूर्ण मांगल्य. श्री म्हणजे लक्ष्मी, वैभव, धनसंपत्ती. जय म्हणजे आपल्या साध्याची सिद्धी. आपण जे काही करत असू त्यात यश येणे, आपल्या मनाप्रमाणे होणे. जे काही करत असू ते तडीला जाणे, विनाविघ्न पार पडणे. विभूती म्हणजे दिव्य शक्ती, विलक्षण महता, अद्भुत ताकदीचे आणि असीम सामर्थ्याचे ऐश्वर्य. आपल्या महाप्रभाव, महाशौर्य, महापराक्रम, महाधैर्य. अचल नीती म्हणजे दृढ धर्मपरायणता.
भेदभाव न ठेवता कोणत्याही परिस्थितीत न ढळणारी न्यायवृत्ती, सचोटीने परखड आणि स्पष्ट मत प्रदर्शन आणि त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आचरण, निरपेक्ष आणि निर्लेप बुद्धीने अतिप्रामाणिक सल्लामसलत, पवित्र आणि शुद्ध कुलशील. आता पाहूया संजयाच्या सांगण्याचा भौतिक दृष्टिकोन. संजय सांगत आहे की जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आहे, जेथे धनुर्धर पार्थ आहे, तेथे श्री जय विभूती अचल नीती आहे असा माझा अभिप्राय आहे. राजा, जेथे प्रत्यक्ष पुरुषोत्तम योगेश्वर भगवंत श्री परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण आहे आणि त्याच्याशी अर्जुनाचा त्या जगज्जेत्या धनुर्धराचा योग जुळून आला आहे, तेथे परिपूर्ण पावित्र्य नांदते आणि त्यामुळे तेथे यश मिळते. तेथे दिव्य शक्ती प्राप्त होतात आणि तेथे अढळ नीती असते. राजा, अशा परिस्थितीत या युद्धाचा शेवट पांडवांच्या कायमस्वरूपी यशात आणि तुझ्या पुत्रांच्या कायमस्वरूपी दारुण पराभवात, नाशात होणार आहे हे अटळ आहे. यास्तव वेळीच आता तरी विचार कर आणि हे युद्ध थांबव. त्या सत्शील अशा पांडवांना राज्य दे. या योगे तुझ्या उर्वरित पुत्र पौत्रांचे, आप्त इष्टांचे, सर्वसामान्य सैनिकांचे प्राण वाचव. युद्ध सामग्रीचा विनाश वाचव आणि उर्वरित जीवन गीतोपदेशाने व्यतीत कर. राजा, याहून अधिक सांगणे काय? राजा, याहून अधिक काय सांगणे? आता पाहूया संजयाच्या सांगण्याचा आध्यात्मिक दृष्टिकोन. संजय सांगत आहे की जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आहे, जेथे धनुर्धर पार्थ आहे, तेथे श्री जय विभूती अचल नीती आहे असा माझा अभिप्राय आहे. या योगे आपण प्रत्येकाने योग्य तो बोध घ्यायचा आहे. हा मनुष्यजन्म योगसाधना करून ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आहे. हा मनुष्यजन्म योगसाधना करून ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आहे. गीतोपदेशाने नराने नारायणाचा योग प्राप्त करून घेण्यासाठी आहे. मनुष्याने आपले पतन करून न घेता पवित्र होऊन पावन होण्यासाठी आहे. या योगे अंतरात्म्याने परमात्म्याचे मिलन करून घ्यावे, सायुज्य मुक्ती प्राप्त करावी, योग सिद्ध व्हावे, या सुंदर सृष्टीलीलेचा यथेच्छ आस्वाद घ्यावा आणि सदा सर्वदा कैवल्यानंदी राहावे. मानवा, याहून अधिक काय सांगणे? ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगः नाम 18 अशा प्रकारे ओम तत्सत श्रीमद्भगवद्गीता नामक उपनिषदांचे उपनिषद असलेले ब्रह्मविद्या आणि योगविद्या यांनी समृद्ध असलेले यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपात मोक्ष संन्यास योग हा 18वा अध्याय संपन्न. अध्याय 18वा समाप्त. श्रीमद्भगवद्गीता संपन्न. ओम तत्सत त्वमसि. हरि ओम.